शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज ना फ्लावर बटाटा आणि मटर ही मध्ये फ्लावर आणि बटाट्याची भाजी दाखवली। मी आज त्याच्यामध्ये मटर दाखवते। पण आपले मटर सध्या चांगले आहेत, मटरची भाजी करूया आपण। फ्लावर मटर बटाटा अशी भाजी करणार आहे मी आज। आता मी ती आणि कुकरमध्ये करणार आहे। मी आता भाजीचा कुकर ठेवला इथे, तर गॅस पेटवते। त्याला भाजीला तर ना आपल्या वाफेवरची करायची। तेल आपलं पाणी टाकायचं पण किंचित, त्याच्याप्रमाणे आपल्याला तेल व्यवस्थित टाकायचं आहे। या भाजीला तेल जरा जास्तच लागतो। तर मी कुकर ठेवलं आहे आणि काहीच नाही मसाले, आपलं हळद आणि आपला घरगुती मालवणी मसाला। इथे 2 कांदे कापून घेतलेले, एक टोमॅटो, थोडासा माझा घरगुती मसाला घेतला आहे वाटणातला, आलं लसूण पेस्ट एवढीच आपल्याला। कांदे बाकी त्याला 2 चांगले घालायचे। तेल तापले, मी कांदे टाकते। कांद्याला चांगलं असं लाल करून घ्यायचं। तेल अजून व्यवस्थित तापलेला नाही, तरी पण मी कांदा टाकलाय। तो चांगला असा फुल गॅस आहे। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे। फक्त ह्याचा व्हिडिओ टाकते। काय काय लोकांची कमेंट येते की तुमचा कुकरमधलं काही दिसत नाही, म्हणून मी सध्या आता कुकरमधलंच दाखवते। मला मी दाखवतच नाही मी। आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता सध्या मटर भरपूर आलेत बाजारात, तर मटर बटाटा किंवा फ्लावर मटर बटाटा ही पण भाजी कॉम्बिनेशन खूप छान होते। पण त्याला असं मटर कसा हा जरा गोडूस असतो, म्हणून त्याला मसाले चांगले पाहिजेत असे, तर तो भाजी चांगली होते। नाही तर अशी भाजी गोड लागते, म्हणून त्याला आलं लसूण पेस्ट टाकायची। चांगला कांदा लाल होऊ दे। बघा कांदा आपला चांगला आता लाल झालेला आहे। तर मी याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते। आलं लसूण पेस्ट पण चांगली परतली पाहिजे ना, म्हणून कांद्यातच टाकायची, चांगली परतून घ्यायची। अजून गॅस माझा फुल आहे, मी आता कमी करते पुन्हा। टोमॅटो पण आपल्याला चांगलं मऊ करायचं याच्यामध्ये, आणि आपलं हे वाटण थोडंसं मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं। ही अशी भाजी करून बघा, एकदम छान लागते। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। टोमॅटो असा अख्खा राहिला नाही पाहिजे। आता मी गॅस कमी केलाय आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकते, म्हणजे जेवढं भाजीला लागेल तेवढं आत्ताच टाकून घेते, म्हणजे आपला टोमॅटो पण व्यवस्थित होईल, शिजला जाईल। गॅस मी कुठेही मोठा केलेला नाही, कमीच आहे। मसाला आहे ना तो फ्रीज मधला असतो माझा केलेला, म्हणून चांगला तेलामध्ये परतायचा। रोज मसाला बनवत नाही, माझे 4-4, 5-5 आणि सॅटर्डेच मसाला बनवते मी। कांदा खोबऱ्याचा मालवणी वाटण, पण सुक्या खोबऱ्याचा, ओल्या नाही। आता मी हळद टाकते, हळद, आणि हा माझा मालवणी मसाला चांगला 2 चमचे टाकते, कारण फ्लावरची भाजी थोडी तिखट झाली पाहिजे। चांगली त्याला ग्रेव्हीला आपण शिजवून देऊया। अगदी मऊ ग्रेव्ही होईपर्यंत ग्रेव्ही जळू नये म्हणून मी थोडंसं अगदी किंचित पाणी टाकते, तिला शिजवून देते चांगली। तोपर्यंत ती शिजेल, ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण फ्लावर टाकायचंच नाही। आपला मसाला चांगला असा शिजलेला आहे, म्हणजे चांगलं तेल सोडलेलं आहे। आता मी फ्लावर काढून घेतलाय पाण्यातून, फ्लावर टाकते। बटाटे 2 कुकरमध्ये लहान झाला, चांगलं हलवून घेते। ही भाजी बसेल नंतर, काय हरकत नाही। चांगले हलवून घेते। थोडेसे मटर, भाजी
हे चांगलं हलवून घेऊया. लगेच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, पण लगेच नाही घालायची. ही चांगली तेलात परतून टाकायची आपल्याला भाजी. फ्लावरचे पण मी एकदम लहान तुकडे केलेले नाहीत. फ्लावर कसा विरघळतो भाजीमध्ये, तर मोठे मोठेच थोडेसे तुकडे करायचे. चांगलं ह्याला परतून घेऊया. हे बघा किती भाजी फुल झालेली ना. आता असं परतून परतून अशी चांगलं तेलात हे करून मी अजून कुठेच पाणी घातलेलं नाही आहे. हे बघा हिला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. चांगले तेलामध्ये तिला चांगली फ्राय अशी, आपण हेवी फ्राय करत नाही ना, मग तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. तिथेच थोडंसं पाणी हे झालेलं आहे, ग्रेव्हीला पाणी सुटलेलं आहे बघा. तेल पाणी असं हे झालेलं आहे. आता किंचित असं पाणी टाकणार आहे. हे आहे चमचाभर. एकदम अशी भाजी म्हणजे परतून झालेली आहे. लगेच आपल्याला पाणी ओतायचंच नव्हतं. आता मी एक चमचाभर तिला पाणी ओतणार आहे ह्या छोट्याशा. बस जास्त पाणी ओतलं तर ती पाण्यासारखी होईल. आता मी हिला झाकण लावते. कोथिंबीर टाकते भरपूर सारी, म्हणून आपल्याला अशी भरपूर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाका आता भरपूर. स्वस्त आहे तोपर्यंत, कमी असेल तेव्हा कमी टाकायची. ज्या वेळेला गोष्ट स्वस्त असेल तेव्हा जास्त वापरून घ्यायची. आहे ना, मी झाकण लावते आणि पटापट 3 शिट्या काढून घेते. पण काय अति पण काढायचे नाही. असं भरभरीत असं पण फ्लावर नको आहे आपल्याला. तर मी कुकर लावते. ह्या कुकरला 3 मिनिटात शिट्टी होते. तर मी का थोडं 2 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवते, नंतर फुल करून 3 शिट्या लावून काढून घेते. चला आपण ना आता कुकर खोलून बघूया. हे बघा आणि तिची हवा झालेली चांगली थंड होऊन मी असं खोलते. हे बघा अशी मस्त आपली अशी भाजी कुकरमध्ये झालेली आहे 3 शिट्यांमध्ये. आणि फुल गॅसवर मी 3 शिट्या काढलेल्या आहेत. पाणी न घालता बघा भाजी जरा पण, म्हणजे मी एक चमचा पाणी घातलेलं. त्याच्यामध्ये आपल्याला अशी भाजी अशी मस्त चमचमीत झालेली आहे. अशी तुम्ही करून बघा. 3 शिट्यामध्ये भरपूर शिजते. उलट याच्यापेक्षा कमी शिजली तरी चालेल, कारण फ्लावर बटाटा शिजायला वेळ लागत नाही आणि एकदम शिजलेली पण चांगली लागत नाही. हे बघा बटाटा पण छान आपला शिजलेला आहे. चला माझी भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मी झाकून ठेवते. चला बाय बाय.